5:15 आणि आज आहे संडे. तर आज आम्ही निघालो बाहेर साताऱ्याला एक काम आहे म्हणून. आणि ना खरं तर आम्हाला 4ला निघायचं होतं आणि आम्ही 2:30चा गजर पण लावला होता. मायराला बरं नव्हतं म्हणून म्हटलं की मायराला बरं नाही आहे तर हे करता येईल, चपाती आणि तिला भाजी घेता येईल डब्यात, कारण की आम्ही संध्याकाळी पण बाहेरूनच खाऊन येणार. मग 2 टाईम बाहेरचं खाणं द्यायला नाही सांगितलं, कारण ती ऑलरेडी 2-3 दिवस झाले खूप आजारी, ताप वगैरे होतो आहे, तिला उलटी वगैरे होते. म्हणून मी आज सकाळचं जेवण इथूनच घेणार होते. बट गजर वाजलाच नाही. ऐन टायमाला विशालला 4-4:30 वाजता जाग आली की 4:30 वाजलेत. तेव्हा पटपट उठलो आणि अर्धा तासात सगळं आवरलं आणि आम्ही निघालो आहे. 4च्या ठोक्याला निघायचं होतं, बट आता 5:15 झालेत म्हणून काय करता आलं नाही. सो नाश्ता वगैरे केला आणि आता आम्ही निघतो आहे जाण्यासाठी. बघू आता किती वाजेपर्यंत पोहोचतो आहे आम्ही. तर मायरा ऑलरेडी खाली गेले, तर आता मी पण निघते खाली. सगळं घेतलं आहे मी, बॅग्स वगैरे. तर मला चावी घेऊन जायची मेन, म्हणून मी पटपट जाते. तर चल बघत राहा लास्टपर्यंत ब्लॉग. आणि आज स्कूलला नाही जायचं तर बरोबर उठले न रडता वगैरे, स्वतःहून उठून सगळं आवरलं. आणि ज्या दिवशी जायचं असतं त्या दिवशी रडत उठते डायरेक्ट. भेटलो आणि आमच्या घरी गेलो होतो. तर घरी गेलो, आईंना वगैरे भेटलो आणि आता आम्ही रिटर्न निघालो मुंबईला येण्यासाठी. तर मुंबईला येण्यासाठी आम्ही निघालो होतो रात्रीचंच 7 वाजता. तर नंतरला टोल नाका वगैरे क्रॉस केला आणि पुण्यात केडशीवापूर इथे येऊन आम्ही चहा वगैरे पिला. चहा आणि मस्का पाव खाल्ला. मायरा पण जेवली नव्हती, तिला भूक लागली होती म्हणून इथे आम्ही नेहमी इथेच थांबतो. इथे प्रसाद अमृतालयाचं काहीतरी आहे नाव. तर तिथे आम्ही नेहमी चहा पितो आणि खूप छान चहा भेटतो. तर आम्ही रिटर्न मुंबईला आलो. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे ट्यूसडे आणि आज मी खूप दिवसानंतर ब्लॉग चालू केला आहे. खरं तर डेली ब्लॉग टाकायचे, बट काय व्हिडिओ बनवून ठेवते पण एडिटिंगला टाईमच भेटत नाही. तर आम्ही कालच आलो गावाहून. परत आम्ही या वीकमध्ये गावी गेलो होतो. त्याची पण मी थोडे व्हिडिओ टाकीन या व्हिडिओमध्ये. आणि मी खूप थोडं शूट केलं आहे, म्हणजे एकदम थोडं शूट केलं. तर मी जे व्हिडिओ बनवते ते तुम्ही या व्हिडिओमध्ये टाकेलच. तर आज मायराला काल पण ती गेली होती स्कूलला, बट आज तिला जास्तच बरं नाही वाटत, म्हणजे लूज मोशन होतं आहे, कारण ताप जरा होतं आहे. मी म्हणलं आज समजा जास्तच झालं 11 वाजेपर्यंत तर नाही पाठवणार तिला स्कूलला. असं झोपून होते ते. तशी झोपेल ते. आता मी जरा औषधं वगैरे देते. तर चला मी आता जेवण वगैरे बनवते. मी तुम्हाला दाखवते काय काय करते मी आज दिवसभर. तर चला बघत राहा लास्टपर्यंत ब्लॉग. काय भाजी आणि भाकरी बनवायची आहेत मला. चणे भिजत घातले होते मी रात्रीच, कारण काल खूप पाऊस होता आणि मला भाजीला जायला काही जमलं नाही काल रात्री, म्हणून मी सगळं भिजत घालून ठेवलं होतं. म्हटलं सकाळी पटकन कुकरला 2 शिट्ट्या झाल्या तर होऊन जाते. तर आता ही अशी तर बसली खिडकीत आणि तिला मी म्हटलं स्कूलला जायचं तर रडायला लागली आता. तर म्हटलं बघू पटपट जेवण बनवते. मग मला याच्यात पण जायचं, पार्लरमध्ये पण जायचं आणि विशालचं काय डॉक्युमेंट्स आहे त्याला हे पण करून आणायचे, लॅमिनेशन पण करून आणायचं आहे. तर सगळं मी पटपट काम करते, मग बाकीचं बाहेरच्या कामाला. चपात्या झाल्यात मग 3च चपाती केले, कारण की बाबाला 2 आणि मायराला 1. आम्हाला तर भाकरी करणार आहे मी, आम्हाला मम्मीला आणि मला विशालला. अंडं उकडत ठेवलं होतं ते आता झालं आहे. तिला अंडं खायचं आहे, तुला मी आता कट करून देते अंडं.
आणि मग ती करायला घेते, पाठवते स्कूलला. कारण ती घरी असलं खूप मस्ती करणार ना, माझे काम होणार ना तिचं मस्ती होणार. त्यामुळे तिला पाठवते 2 तास ते 2 तास. मॅडमला सांगते जर काय झालं जास्तच आजारी म्हणजे जास्त ताप वगैरे आला तर फोन करा. ते फोन करतात, मग जाईल मी घ्यायला परत रिटर्न. बरं कापते भाजीसाठी. आणि ॲक्च्युली आमचं मिक्सर त्या दिवशीच मी सांगितलं बंद पडतो मध्ये असं चालायला लागल्यावरती. बघू जर आज चालला तर बरं आहे, नाही तर मला आता तो पण घेऊन यायला जावं लागेल. मारायला शाळेत सोडता मिक्सर मला मारायला शाळेत सोडत कचरा टाकेल आणि तसंच भाजी घेऊन त्याचं विषयाचे काय डॉक्युमेंट्स लॅमिनेशन करायचे ते घेऊन घरी येईल. म्हणजे सगळी कामं होती 12 वाजेपर्यंत तिला सोडून आल्यानंतर. आणि मग घरात लावले. बघू आता कसं होतं ते. जर पाऊस जर आला ना तर सगळंच राहणार आहे. ॲक्च्युली पावसाचं वातावरण झालं. नाही मला एवढी भीती वाटते त्याची कधी कधी. विशाल तरी हालत नाही बघा. आजच असं नाही, तो नेहमी येतो. मायरा तिथे जेव्हा जेवायला बसते किंवा अशीच टाइमपास करत बसते ना तरी तो कावळा येतो तुझ्याजवळ. परत आला, किती जवळ आलाय बघा. खोबरं जळलं. तो नेहमी येतो, असं नाही तो आजच आला होता. मला एवढं काय वाटत नाही. मग तो मायरा गेल्यावरच काय येतो ते अजून मला समजलेलं नाही. मायरा तिथे बसेल ना तेव्हाच तो जातो. म्हणजे अशी दिवसभर खिडकी मोकळी असते तरी तो येत नाही. इथे ह्या खिडकीत जरी मायरा बसली ना तरी तो येतच राहतो सारखा. मायरा मायराला सोडून आलेली आणि मी भाकरी टाकलं दोन. तर आता मी पटपट जेवतो. बाहेर जायचं. जे काम होतं ते केले बाहेरचे. आणि आता मी विशाला टिफिन बनवते भाजी चपाती. एवढं कोबी कट करून घेतलं आणि पीठ मळते. आता तेवढं आता मायरा उठले तर तिला आता खिडकीत बसायचं किचनवरती. तर तिला आता मी तेच समजवते की नाही ते बसून पटपट मी आता जेवण बनवते. आणि नंतरला मला मायराचा होमवर्क पण. हे काय केलंस पायावरती? होमवर्क पण कंप्लीट करायचं हे करून घेते. तर चला बघत राहा लास्ट टाइम नक्की. उशीर झाला लेट झाला पटकन पीठ मळलं आहे. भाजी टाकताना खूप उशीर झाला. 5:45 झाला. त्या टायमातून निघतो. तिथे मम्मी आता टिफिनला घेऊन जाणार आहे. तर तिला मी दिली बघा हे चपाती. म्हणजे मम्मीला भाकरी आणि बाबाला 2 चपाती. आणि विशालचा टिफिन ऑलरेडी झाला कोबीची भाजी चपाती. पटपट सगळ्यांचे टिफिन वगैरे भरते. आणि मला आता भांडे घासायचे खूप सारे भांडे पडलेत. भाकरी चपातीची परत सुपली बिपली आज सगळं टाकलं घासायला एकदम सोबतच. टिफाची भांडी आता मी चहा नाश्ता केला त्याची भांडी. ते पटपट सगळं आता भांडी वगैरे घासते. मायरा आत्ताच गेले खाली. म्हणजे मायऱ्यातपर्यंत भांडी झाली पाहिजे. नंतर परत ती किचन चढणार. परत मला भांडी घासायला जे अर्धा तास लागतं तिथे 1 तास लागणार. मी पटपट आता भांडी वगैरे घासते आणि मग खाली जाते. चला होमवर्क झाला आहे स्कूलचा. आणि आता मायरा कुठे चालली आहेस तू? बड्डेला चालली आहे ती. बाजूच्या तिच्या फ्रेंडचा बड्डे आज ना मायरा. कोणाचा बड्डे? मुक्ताचा बड्डे. हॅपी बड्डे कर मुक्ताला. हॅपी बड्डे. बाय बाय कर ना. बाय. आता बड्डेवर ना आल्यावर भेटणार मायला तुम्हाला. मग आजपासून ती गिफ्ट घेऊन नुसती खाली जाते वर येते खाली जाते वर येते. आता फायनली मी तिला पाठवते बड्डेला. आता होमवर्क पण झालं सगळं झालं. आता मायरा खाली खेळणार ना मग. हां बड्डेला जाणार मायरा. बाय कर.
ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट. आणि मी मायराच्या पुस्तकांना आज कवर